अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद या शुभाशीर्वादात साजरी स्थापन होणार आणि शांततेने वाटचाल करणारी आणखी असताना सन्मान कमिटीचा अभिमान रायगडचा ही टॅगलाईन घेऊन मागच्या या कबड्डीच्या स्पर्धेचा आनंद असू चित्राताई पाटील यांच्या या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या स्पर्धेला अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद लाभतात, त्यामध्ये सन्माननीय किरण पवार साहेब यांना मी पवारसाहेब आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। मी चित्राताई पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार आणि स्वागत करायचं आहे। मागच्या 4 दिवसापासून आता यावेळेस मात्र राज आचार्य मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय, रसिकांची प्रचंड साथ ठाडू बघायला मिळते। धन्यवाद पवारसाहेब। रिलायन्स इंडस्ट्री येथे उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले सुधीर पवार या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले, धन्यवाद। आणि पेड वॉरियर्स वरती पहिला आगाऊन करण्यात यशस्वी झालंय। आवाज वायपर 17 गुण, पेड वॉरियर्स 13 गुण। अंतिम लढत आकाश गायकवाडची चढाई 4 गुणांची आघाडी आवाज वायपर संघाकडे। अभिजित गोयल ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता, फोर्थ फील्ड लाईनकडे यशस्वी चढाई आकाश गायकवाडची 1 गुण मिळाला पेड वॉरियर्सला। प्रत्युत्तर राज आचार्यचे पुन्हा एकदा यशस्वी चढाई आकाश गायकवाडची। फोर फोर ऑपरेटर प्लीज ऑपरेट। अनिरुद्ध भोसलेची चढाई 15-17 2 गुणांची आघाडी आवाज वायपर संघाकडे। ऋतिक पाटीलची चढाई 5चा डिफेन्स, अतिशय रंगतदार लढत, क्षणाक्षणाला उत्कंठा सिगेला पोहोचवणारा हा सामना बोनस ऑफ असेल ऋतिक पाटीलच्या चढाईसाठी। सुंदर असा टोटलचा प्रयत्न आहे, पाहूया। आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा हा प्रयत्न गिफ्ट केला 1 पॉइंट गौरव नाईकला 1 गुण मिळाला वॉरियर्सला। दो आर डायरेक्ट अनिरुद्ध भोसलेची चढाई आता मात्र ऋतिक पाटील करून ऑलराऊंडर परफॉर्मन्स फायनल मॅचमध्ये कर्णधाराला साजे निष्ठेळी सुंदर असा अँकलवर टिपटिप मध्यरक्षकाची सुरेखा 17-17 3चा डिफेन्स आवाज वायपरचा। सुपर टॅकलची नावी संधी असणार आवाज वायपर्सकडे। चढाईची धुरा ऋतिक पाटील वरती। मंथन पात्रे डावा कोपरा रक्षक, प्रत्युत्तर चिन्मय पाटील। पेड वॉरियर 17 गुण आवाज वायपर 17 गुण, दोन्ही संघ समान गुणांवरती। ॲडव्होकेट उमेश भटकोर यांचा आजच्या अंतिम लढतीच्या दिवशी आगमन झालेला आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं उमेशजी ठाकूर आपलं हार्दिक स्वागत। आवाज वायपरचा सुपर टॅकल 2 गोल सुंदर
अभिजित भोईर मैदानात येतोय. राज आचार्याची चढाई. अतिशय सुंदर असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राज आचार्यच्या माध्यमातून या अंतिम फेरीमध्ये बघायला मिळतोय. चढाई करता स्वतः राज आचार्य आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. आजच्या या समारोपाच्या दिवशी कबड्डी प्रेमी ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर व्यासपीठात उपस्थित आहेत. मी डॉक्टर चित्राताईंना विनंती करतो की आपण उमेश ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि आभार व्यक्त करायचे आहे आजच्या या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल. धन्यवाद. आकाश गायकवाडची चढाई 5चा डिफेन्स 2 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे. प्रत्येक चढाईमध्ये लढाई होते. क्षणाक्षणाला क्रीडारसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचते असा सामना. 5चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई. अभिजित भोईरवरती अटॅक परत तो रिक्त असतो मागे फरकला. प्रत्युत्तर चिन्मय पाटीलचे गुरु अण्णा डोर डायरेक्ट बोनस ऑन असेल या चढाईसाठी. चिन्मय पाटीलची चढाई. मतरक्षकाला नवीन हँडलचा प्रयत्न. यशस्वी चढाई. गौरव पाटीलला अचूक घेरला. रनिंग हँड टच. प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचं 3 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे 20-17. कर्णधार ऋतिक पाटीलची चढाई. 6चा डिफेन्स. बोनस गुणाची कमाई. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची. प्रत्युत्तर राज आचार्यचं 5चा डिफेन्स. बोनस ऑफ असेल राज आचार्यसाठी. या 18-20 2 गुणाची आघाडी. पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक पाटील. सुंदर चिन्मय पाटीलला घेरला. ऋतिक पाटीलला यशस्वी चढाई. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई पेन वॉरियर्ससाठी. 19-20. रिक्त असतो माधवरचा. प्रत्युत्तर आकाश गायकवाड. 5चा डिफेन्स. अतिशय खोलवर चढाई होती. सदा मोठे क्षेत्ररक्षण. रिक्त असतो माधवरचा. प्रत्युत्तर राज आचार्य. डोर डायरेक्ट. 6चा डिफेन्स. बोनस ऑन असेल या चढाईसाठी. आवाज वायपर्ससाठी ऋतिक पाटीलची चढाई. निश्चित चढाई करत असेल सामना जर आपण पाहिला तर पेन वॉरियर्स 19 आणि आवाज वायपर्स 21. 2 गुणांनी निश्चितच आघाडीवरती आहे आवाज वायपर्स. परंतु पेन संघाच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल यामध्ये शंका नाही. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना सामना करायचा इशारा. लास्ट 5 मिनिट टू गो. अनिरुद्ध भोसलेवरती दारोमदार चढाईची. 5चा डिफेन्स. 19-21. 2 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे. शेवटच्या क्षणाच्या चढाईपर्यंत या सामन्याचा निकाल अवलंबून असतात. अतिशय रोमांचक लढत. पहिल्या रायगड कबड्डी लीग 2025च्या या अंतिम लढत अंतिम सामना यशस्वी लिमिटेड टायगरच्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ॲडव्होकेट अस्वाजी पाटील आणि डॉक्टर चित्राताई पाटील सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य. आकाश गायकवाडची चढाई. डू आर डायरेक्ट. अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना यावेळेस आकाश गायकवाड सक्सेसफुल
ठरतो या मैदानामध्ये निश्चितच शेवटची 4 मिनिटं असतील सामना संपायला आणि ही 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील की ह्या रायगड कबड्डी लीग पर्व पहिला 2025 चा अंतिम विजेता संघ कोणता संघ ठरतोय ही येणारी 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील. अतिशय भव्यपणे दिव्यपणे परिपूर्ण असलेला सोहळा अंतिम टप्प्यावर येतोय आणि निश्चितच आवाज वायपर्स आणि पेन वॉरियर्स हे दोन संघ आमने सामने अस्तित्वाची लढाई देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. लढाई करता यावेळेस मात्र सज्ज झालाय आकाश गायकवाड. 5 डिफेन्स असेल उभ्या किंमत गुणांची लूट त्याच्या माध्यमातून केली जाते. 10 नंबरची लक्ष्य परिधान केलेला हा आयकॉन खेळाडू त्याला बघायला मिळते. कितपत प्रयत्न करतोय आवाज वायपर्स मात्र सज्ज असेल. यशस्वी कराय 22-21 आता मात्र 1 गुणाची आघाडी पेन वॉरियर्सकडे आलेली आहे. परंतु कबड्डीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. खेळाडू सप्तू केला द्वार डायरेक्ट पाण्याची लढाई सुपर बॅटरची नागरिकांनी आवाज वायपर्सकडे 2चा डिफेन्स. भरतीची लढाई 23-23. या खेळाडूकडून निश्चितच अधिकच्या अपेक्षा असतील संघाला. प्रत्युत्तर आकाश गायकवाडचं. सामना संपायला शेवटचे काही खेळ शिल्लक आहे. पहिल्या रायगड कबड्डी लीगचा अंतिम सामना कसा असावा तर शेवटच्या क्षणापर्यंत क्लासची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. मला विधावणार हा सामना अंतिम लढत पेन वॉरियर्स वर्सेस आवाज वायपर्स. 4चा डिफेन्स आकाश गायकवाडची लढाई. पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले. लास्ट 1 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. बघूया कितपत यश मिळते. अनिरुद्ध भोसले जरूर 200 की 4 बाउंस करने पर अनिरुद्ध भोसले के बोनस पर कभी संदेह न करना क्योंकि कभी भी मार दे सकता है. आकाश गायकवाडची लढाई 24-23. 1 गुणाची आघाडी आवाज वायपर्सकडे.